पनीर. काही लोकांना ना पनीर खूप आवडतं. लहान मुलांना तर आवडतं, पण काही मोठी माणसं असतात ना, ती सुद्धा वेडी असतात पनीरसाठी. आमच्या घरी सुद्धा पनीर खूप आवडतं. ओम साईला प्रचंड पनीर आवडतं. मग मी काय करते, मी शक्यतो बाहेरून पनीर आणत नाही. घरच्या घरी ताजं फ्रेश मलाईदार पनीर बनवते. बाहेरच्या पनीरमध्ये काय होतं, ते पनीर डीप फ्रीझरमध्ये ठेवलेलं असल्यामुळे त्याचा अक्षरशः बर्फ होतो आणि ते पनीर जे आहे ना खूप कडक होतं आणि त्यामुळे जशी चव पाहिजे तशी येत नाही, जसं टेक्स्चर पाहिजे तसं त्या पनीरला येत नाही. पण घरच्या घरी जर तुम्ही पनीर बनवाल तर ते अतिशय सॉफ्ट होतं, मलाईदार होतं आणि ताजं ताजं असल्यामुळे त्याला चव अप्रतिम येते. तर आता जर तुम्हाला वाटत असेल की पनीर घरी बनवायला खूप कठीण असेल किंवा खूप साहित्य लागत असेल, तर तसं अजिबात नाही. पनीर घरच्या घरी बनवायला खूप सोपं आहे. मग आता यासाठी दूध कसं असायला हवं, पनीर घरच्या घरी कसं बनवायचं, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक मात्र नक्की करून ठेवा. सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण पनीरसाठी दूध कोणतं वापरायचं ते बघूया. तर असं काहीच नसतं, पनीरसाठी काही स्पेशल दूध नसतं. एकतर तुम्ही गाईचं दूध वापरू शकता किंवा फुल फॅट क्रीम म्हणजे म्हशीचं दूध वापरू शकता. तर आता गाईच्या दुधापासून थोडंसं पनीर कमी होऊ शकतं. कंपॅरेटिव्हली फुल फॅट क्रीम म्हणजे म्हशीच्या दुधापासून थोडं पनीर जास्ती होऊ शकतं, कारण त्यामध्ये खूप फॅट्स असतात म्हशीच्या दुधामध्ये, त्यामुळे थोडंसं जास्ती पनीर होऊ शकतं. म्हणजे समजा जर 1.5 लिटर तुम्ही गाईचं दूध घेतलं तर त्यापासून साधारण पाव किलो पनीर आरामात बनतं. पण जर म्हशीचं दूध घेतलं तर त्याच्यापासून थोडंसं जास्ती पनीर बनू शकतं. तर असं कुठलंही स्पेसिफिक दूध नसतं की पनीरसाठी हेच दूध वापरलं पाहिजे. तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध वापरू शकता. पण घरी फ्रेश बनवलेलं पनीर चवीला खूप अप्रतिम असतं. त्यामुळे आता पनीर घरच्या घरी कसं बनवायचं ते बघूया. तर इथे मी 1.5 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल. आता दुधाला उकळी आल्यानंतर पुढचे 5 मिनिट तरी दूध चांगलं खळखळ उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे दुधामध्ये असलेला पाण्याचा अंश थोडा कमी होईल. आता हे 1.5 लिटर दूध फाडण्यासाठी आपल्याला 2 लिंबाचा रस लागणार आहे. आता हा लिंबाचा रस सगळा एकत्र घालायचा नाही, तर एक एक चमचा स्टेप बाय स्टेप घालायचा आहे. सुरुवातीला लिंबाचा रस घातल्यानंतर दुधामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे. आता गॅस फास्ट करायचा, एक छान उकळी आणून द्यायची आहे आणि मग पुढचा 1 चमचा लिंबाचा रस परत घालायचा आहे. तर एक चांगली उकळी आल्यानंतर गॅस बारीक केला, पुन्हा 1 चमचा लिंबाचा रस यामध्ये घालून घेतला आणि परत गॅस फास्ट करायचा आणि छान उकळी आणून घ्यायची. म्हणजे लिंबाचा रस जो आहे ना तो दुधामध्ये चांगला मिक्स होतो आणि मग दूध लवकर फाटण्यास मदत होते. आता तुम्ही बघू शकाल तर हळूहळू दूध फाटायला लागलेलं आहे बघा. थोडासा गॅस फास्ट करायचा, चांगली उकळी आणून घ्यायची. एकदा का चांगली उकळी आली की मग गॅस बारीक करायचा, परत 1 चमचा लिंबाचा रस ॲड करायचा. असा लिंबाचा रस संपेपर्यंत आपल्याला करायचा आहे आणि दूध चांगलं फाटेपर्यंत हीच स्टेप आपल्याला करायची आहे. तर बऱ्यापैकी दूध जे आहे ते सेपरेट व्हायला लागलेलं आहे बघा. हळूहळू एक दुधाचा गठ्ठा तयार व्हायला लागलेला आहे बघा. तर आता उरलेला सगळा लिंबाचा रस मी यामध्ये घालून घेतला, चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता छान मिक्स करून झाल्यानंतर गॅस फास्ट करायचा आणि हळूहळू दुधातलं पाणी जे आहे ना ते सेपरेट होईल आणि दूध जे आहे ते पनीरमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर बघा दुधातलं पाणी हळूहळू सेपरेट व्हायला लागलेलं आहे. गॅस फास्ट केल्यानंतर 1-2 मिनिट आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. पनीर हळूहळू वेगळं व्हायला लागलेलं आहे बघा. मस्त असं घट्टसर मलाईदार पनीर होतं. तर एक चांगली मिनिटभर तरी उकळी आणून घ्यायची आहे बघा. पनीर वेगळं झालेलं आहे आणि दुधातलं पाणी जे आहे ना ते सगळं वेगळं झालेलं आहे. हे घट्टसर दिसतंय, हे सगळं पनीर आहे बघा. तर आता पुन्हा 1 मिनिटभर मी चांगलं हे उकळवून घेणार आहे, म्हणजे पनीर आपलं चांगल्या टेक्स्चरमध्ये तयार होईल. खूप जास्ती उकळायचं नाही, कारण पनीर खूप हार्ड पण नाही झालं पाहिजे. आता कम्प्लिटली पाणी जे आहे ना ते वेगळं झालेलं आहे. हे जे पिवळसर दिसतं ना हे सगळं दुधातलं पाणी आहे आणि हा जो घट्ट गोळा झालेला आहे ना हे सगळं पनीर आहे. तर मिनिटभर चांगलं उकळून झाल्यानंतर आता एक गॅस बंद करून घ्यायचा, भांडं खाली उतरायचं. आता इथे तुम्हाला सगळं क्लिअर दिसेल बघा. दुधातलं सगळं पाणी जे आहे ते वेगळं झालेलं आहे आणि घट्ट मलाईदार पनीर वेगळं झालेलं आहे. आता हे जे पाणी जे आहे ते तुम्ही पीठ मळण्यासाठी वगैरे वापरू शकता, जर वापरायचं असेल तर, नाहीतर फेकून दिलं तरी चालेल. आता काय करायचं, एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यावर एक चाळण ठेवायची आणि चाळणीवर एक सुती कपडा ठेवून द्यायचा, रुमाल किंवा असा पातळसर कपडा ठेवून द्यायचा आणि त्यावर जे आपण पनीर तयार केलेलं आहे ना दूध, ते सगळं यावर ओतून घ्यायचं. म्हणजे चाळणीने सगळं पाणी खाली जाईल आणि पनीर जे आहे ना ते सगळं कपड्यामध्ये जमा होईल. सगळं दूध ओतून घेतल्यानंतर आता एकदा चमच्याने हलवून घेऊया.
सगळं पाणी जे आहे ते खाली जाईल आणि यामध्ये आपण लिंबाचा रस घातलेला आहे. तर बघा इथे बघा सगळं पाणी खाली आलेलं आहे. आता यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे. थोडासा आंबटपणा राहील म्हणून काय करायचं, साध्या पाण्याने 1-2 वेळा तरी हे पनीर चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. तर आता इथे मी थोडंसं साधं पाणी घालून घेते आणि साध्या पाण्यामध्ये हे पनीर स्वच्छ धुवून घेते, म्हणजे लिंबाचा जो आंबटपणा आहे ना तो सगळा निघून जाईल. तर बघा पनीर चांगलं स्वच्छ धुवून झालेलं आहे. 1-2 वेळा तरी चांगलं पाणी घातलेलं आहे. आता काय करायचं, ही कपड्याची जी मोटली आहे ना ही अशी उचलून घ्यायची बघा. कपड्याची मोटली तयार करायची आणि थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे सगळं पाणी जे आहे ना ते खाली पडेल बघा. थोडंसं दाबून घेतलं ना की सगळं पाणी खाली पडेल. आणि आता ह्या कपड्याला ना एक गाठ बांधून घ्यायची. आता गाठ बांधून झाल्यानंतर ही मोटली आहे ना अशीच चाळणीमध्ये ठेवून द्यायची. यावर काहीतरी असं वजनदार ठेवायचं. तर मी इथे खलबत्त्याचा जो दांडा आहे ना तो यावर ठेवला, म्हणजे वजनाने सगळं पाणी जे आहे ना ते खाली येईल. त्याची गाठ बांधून घेऊया परत एकदा. आणि यावर खलबत्त्याचा दांडा ठेवायचा आणि मग ही जी चाळण आहे ना अशीच्या अशी उचलून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे, म्हणजे सकाळपर्यंत ना यातलं सगळं जे पाणी आहे या दांड्याच्या वजनाने खाली येईल. आता सकाळी जेव्हा आपण फ्रीजमधून पनीर बाहेर काढू तेव्हा बघा मस्त असा त्याचा गोळा तयार झालेला आहे. या 1.5 लिटर दुधापासून साधारण पाव किलो तरी पनीर आपलं तयार झालेलं आहे. आणि खूप चांगल्या वड्या पडतात याच्या. आता वड्या पडतानाचा व्हिडिओ ना माझ्याकडून थोडासा डिलीट झाला, तर मी छोटीशी एक पनीरची क्यूब आहे ना ती कापून दाखवते बघा. मस्त वडी पडलेली आहे की नाही. आता हे पनीर जेवणामध्ये वापरूया आपण. आणि तुम्हाला मी दाखवते भाजीमध्ये घातल्यावर सुद्धा हे पनीर विरघळत नाही. आता ही मटारच्या भाजीमध्ये मी पनीर घातले, मटार पनीर बनवलं होतं आणि यामध्ये पाणी सुद्धा घालते बघा. मी पाणी घातलं तरी हे सुद्धा पनीर विरघळत नाही. त्यामुळे खूप छान असं पनीर झालेलं आहे. इन्स्टंट पनीर आपण घरच्या घरी अगदी आरामात बनवू शकतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी पनीर वापरायचं असेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी पनीर बनवून बघा. ताजं मलाईदार पनीर खायला खूप अप्रतिम चवीचं लागतं. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. तर मग सोपी रेसिपी आहे पनीर बनवायची. आता जर तुम्हाला कधी पनीर वापरायचं असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि पनीर घरच्या घरी बनवून बघा. कसं होतंय मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ताजं फ्रेश मलाईदार पनीर खायला कसं वाटतंय हे सुद्धा सांगायला विसरू नका. तर अशा छान रेसिपीसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपण भेटू नवीन रेसिपीच्या एक नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.